ह्या यज्ञाद्वारे केलं जातं. यज्ञ म्हणजे काय 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 म्हणतात यज्ञ म्हणजे काय हो, कशासाठी? जसं आपण दररोजही जेवण करतो, पण कोण अतिथी आला तर एक विशिष्ट प्रकारचं जेवण करतो. जवळचा पाहुणा आला तर त्याला एक विशिष्ट प्रकारचं भोजन घालतो, आणि सणवार असला की त्यावेळेस एक विशिष्ट भोजन घालतो. तसं आपण देवाची तर भक्ती तर नियमानं दररोज चाललेलीच आहे. पूजा आहे, पाठ आहे, गंध आहे, अक्षद आहे, नमन आहे, भजन. पण यज्ञ ही एक विशिष्ट पूजा आहे, आणि या पूजेमुळे भगवंत प्रसन्न होतात, देवता तृप्त होतात, आणि देवता तृप्त झाल्यानंतर त्या माणसांची किंवा ज्या भक्तांची मनोकामना पूर्ती होते, आणि भगवंताची कृपा सगळ्यावर राहते. याच्याकरता हा यज्ञ आहे. आणि हा एवढं मोठं छोटंसं गाव आणि एवढं मोठं कार्य, म्हणून मी सगळ्या गावांचं या ठिकाणी गावकऱ्यांचं या भक्तांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. मला वाटलं नव्हतं कारण शेतामध्ये एवढा मोठा कार्यक्रम असेल म्हणून, पण खरोखर हा भागच पवित्र आणि पावन आहे. आणि ह्या भागातले भक्त श्रद्धाळू आहेत, भाविक आहेत, सात्विक आहेत, आणि अंतःकरणानं उदार आहेत. परवा काल महाराजांनी नावं वाचल्यानंतर आम्हाला सुद्धा आनंद वाटला की खरोखरच यांच्यामध्ये काहीतरी भक्तिभाव आहे. कारण देव हा भावच पाहतो, देवभावाचा भुकेला. देवाला फक्त भाव पाहिजे, ज्याचा भाव आहे त्या ठिकाणी भगवंत आहे. आणि खरोखरच या भूमीमध्ये साक्षात चैतन्य नाथ बाबा कानिफनाथांचं वास्तव्य आहे. नाथ कशासाठी आले? जगाच्या कल्याणा संतांची विभूती देह कष्टविती परोपकारे. त्यांनी तप जप यज्ञ हवन होम किती तपस्या केली. त्या तपस्याचं फळ त्यांच्यासाठी काय घेतलं? संतांनी सुद्धा तपस्या केली. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी तपस्या केली, तुकोबारायाने केली, सावतामाळ्याने केली, नामदेवरायाने केली. एवढं मोठं अमृततुल्य ज्ञानाचं भंडार आम्हाला गाथा रूपीमध्ये दिलंय. गीतेचं ब्रह्मज्ञान ज्ञानेश्वरी रूपी दिलं, हरिपाठामध्ये दिलं, अभंगाद्वारे दिलं. त्यांनी काय घेतलं का? त्यांनी काही नाही, त्यांनी त्रास घेतला, त्रास सोसला, पण उपकार आपल्यावर केले. त्यांनी जर त्रास सोसले नसते तर आज आपण एकत्र येतच नव्हतो इथं. हां, नाहीतर माहितीच आपल्याला पूजाला बोलवलेलं असतंय. डोळ्याला पाणी लावा, लावलं. मग मला हात मला हा स्वा काय म्हणलं काय म्हण आहे का ना, संस्कृत सगळं. पण ते संस्कृत मधलं आपल्याला कळत नाही, म्हणून मराठी आणि शुद्ध प्राकृत भाषेमध्ये संतांनी आपल्यावर उपकार केले. आणि त्या संताचा महिमा आणि संताचा नामजप या ठिकाणी चालतो. खरोखर आज हे दुमदुमून गेले, एक पंढरपूर दिसायला लागलेलं आहे, एक आळंदी दिसायला लागलेली आहे. नवनाथांनी या जगाला उपकार फार केलेत, त्यांनी काय घेतलं नाही. आणि नाथ जन्मले नाहीत आणि त्यांना मृत्यूही नाही. ह्या मृत्यू लोक आहे, इथं जो जन्मला तो मरणार. महाराजांनी मग सांगितलं नाशवंत आहे, उपजती ते नाशती पुढती. पण ज्यांनी उपजलेच नाहीत, जे प्रकट झाले, जसं सूर्य प्रकट होतो, लोप होतो, पुन्हा प्रकट होतो, त्याला अंत नाही, तसे नवनाथ हे जन्माला आलेले नाहीत, त्यांनी मृत्यू नाही आणि त्यांची कुठेही समाधीही नाही. त्यांनी तपस्या केली, ज्या भूमीमध्ये तपस्या केली त्या ठिकाणी त्यांची ठाण मानले. आता आपण म्हणतो भोळी भक्ती आहे, सावरगावला ठिकाणी मायंबा
मच्छिंद्रनाथाची समाधी आहे म्हणतो, बरोबर आहे का नाही? मग आता इथं आहे तर मग किल्ले मच्छिंद्र आहे सांगली जिल्ह्यामध्ये, हा किल्ले मच्छिंद्र, तिथं मच्छिंद्रनाथाच्या नावाचा एक किल्ला आहे, तिथे एक समाधी आहे, ती लोक म्हणतात या ठिकाणी मच्छिंद्रनाथाची समाधी. दुसरी गोष्ट, उज्जैनमध्ये जावा, उज्जैनमध्ये एक मोठी माया मच्छिंद्रनाथाची मोठी समाधी आहे. आता खरी कोणची होतो आपण तिथं? ज्यांनी जन्मच नाही घेतला त्याला मरायची काय गरज आहे माय बाप? ते जगासाठी आले आणि ते लुप्त झाले. नवनाथ हे जगाकरता आले. नवनाथ म्हणजे शास्त्र सांगतंय ब्रह्मांडी ते पिंडी आणि पिंडी ते ब्रह्मांडी. मग ब्रह्मांडाची रचना आधी झाली आहे का कलियुगात झाली आहे? आधीच झाली आहे. म्हणून नवनाथ आधीचेच आहेत, कलियुगातले नाहीत. म्हणून नवनाथ आता हे पिंड आहे, ह्या पिंडामध्ये ब्रह्मांड दाखवलंय, मग नवनाथ सुद्धा याच्यामध्ये दाखवलेत. नवनाथ म्हणजे नऊ इंद्रिय. नवनाथ म्हणजे नऊ इंद्रिय, 1 2 3 4 5 6 7 8 9 झाले का? पण नुसते नवनाथ नाही आहेत तर याच्याबरोबर 84 सिद्धही आहेत. जग उपकाराकरता नवनाथ आणि 84 सिद्ध आहेत. आता नवनाथ बघितले, मग 84 सिद्ध आहेत कुठं आहेत? ते सुद्धा आहेत. स्वर्ग किती आहेत महाराज? स्वर्ग किती आहेत ब्रह्मांडात? कोणाला माहिती आहेत? 21 स्वर्ग आहेत. किती स्वर्ग आहेत? 21. आणि पहिल्या स्वर्गाची पायरी म्हणजे नरकाचं द्वार, म्हणजे यमराजाचा दरवाजा. आणि नरक कुंड तर आपल्या शरीरामध्ये 21 स्वर्ग आहेत. पहिला मन काय बघा, माकड हाडाच्या वरी गुद्धस्थानापासून सुरुवात होती, आणि गुद्धस्थान म्हणजे नरकाचं द्वार आहे का नाही? पहिलं 21 स्वर्ग म्हणजे 21 मनके आहेत. किती आहेत? डॉक्टर कोण एज्युकेटेड आहे? किती मनके आहेत? 21 मनके. किती? 21. म्हणजे स्वर्ग 21 ब्रह्मांडात, तेच स्वर्ग शरीरात. 21 स्वर्ग या शरीरामध्ये. पण त्या प्रत्येक मणक्याला किती छिद्र आहेत? 4. किती छिद्र आहेत? 4. 21 चोक 84 सिद्धाचा सिद्धीपीठ मेळा. हेच नवनाथ, हे 84 सिद्ध याच्यामध्येच वास्तव्य आहे. 3 देव म्हणजे त्रिगुण आहे, त्रिविध ताप आहे. 72 नाड्या म्हणजे हे 72 तीर्थ आहेत मोठे मोठे. आणि या शरीरामध्ये आपल्याला संस्कृतीमध्ये सांगितलेलं आहे की 33 कोटी देव. मग हे 33 कोटी हे आपल्या शरीरावर असलेले लोम, हे किती आहेत? 33 कोटी. बघायचं असलं तर दुर्बिणीत घालून बघा, मोजून या मला सांगा. मग शरीर किती आहे? आवट हाताचा मळा, रावती 12 16, 17 विन खेळ मांडला अमृताच्या वेळा. आता सगळ्याला जेवायचं आणि मी काय माकडाचं शिपूट लांबवत नाही, आहे का नाही? वानराचं शिपूट लांबलं की लांबतं. हनुमंतरायाचं शिपूट किती लांबलं होतं? सगळ्या लंकेतले कपडे संपले, पण शिपूट संपलं नाही. तसं भगवंताचं नामस्मरण आहे, आणि भगवंताचं नामस्मरण घेता घेता 1000 मुखाचा शेष दमला, त्याच्या एका जिबीच्या 2 जिबी झाल्या तरी सरलाय. मग माझ्यासारख्या तुच्छ पामरानं काय घ्यावं? नाम कधी सरत नाही. नाम फार श्रेष्ठ आहे, म्हणून गगनाहुनी वाढ नाम आहे. म्हणून नामाचा महिमा आहे. सगळ्यांनी नामजप करा, नाम भजन करा, आणि नामासारखं श्रेष्ठ या कलियुगी साधन नामाविन नाही. नामासारखं काहीच श्रेष्ठ नाही. नाम घ्यावे, नाम द्यावे, नाम फुकाचे फुकाचे. पण नामस्मरण घ्यायला दानपुण्य करावं लागतंय, आणि दानपुण्य करायला ही भक्त मंडळी मागं पुढं बघत नाही. एक थोडकं सांगतो. आज एक आपल्या याच्यामध्ये मुलाचा वाढदिवस होता, म्हणजे आहे, हॅपी बर्थडे. आणि मी सुखाच्या ठिकाणी विघ्न पडल्यासारखा मी आज माणूस या ठिकाणी आलो. त्यांचा सगळा थाटमाट झालेला गपचूपच बसलीत सगळे. मायबापानो, तुमच्या मुलाचा वाढदिवस करा, मी त्याला नाही म्हणत नाही. का? जन्मदिवस साजरा करण्याची परंपरा आमच्या सनातन धर्माची पहिली आहे. प्रभू रामचंद्र जन्मलेत, अजून बी आम्ही रामाचा जन्म
मग तो हॅपी बर्थडे आहे का दुसरं काय आहे? राम जन्म साजरा करतो ना, हनुमंतरायाचा जन्म साजरा करतो ना, भगवान गोपाल कृष्णाचा आता श्रावण महिन्यात आम्ही श्रावण करणार आहे ना, करणार का नाही? वामन जयंती साजरी होती ना, मग आपल्या मुलाचा सुद्धा अवश्य करा. पण आपण कृष्ण जन्माला, राम जन्माला मेणबत्ती बघून फुकतो का? केक आणतो का? सुरा लावून कापतो का? अर्थ काय? मेणबत्ती लावून दिवा फुकायचा, तुझ्या आयुष्यात असाच अंधार कट होऊ दे, इजू दे तुझं, आहे का नाही? आणि हातात चाकू द्यायचा, काप. आता केक काप, पुन्हा बापाचा किस्सा काप, पुन्हा काय ठेवूच नको, सगळ्यालाच काप. म्हणजे वामगुण आम्ही त्याच्या हातात चाकू देऊन शिकविणार. आणि त्यानं कापाकापी करायला लागला की आम्ही टाळ्या, नाही पुन्हा कापायला तवा तवा वाजवतो का टाळ्या? तम्माय कसं केलं हे ना म्हणून. मग आपण संस्कृती दिली. आपली संस्कृती काय आहे? तुमच्या मुलाचा वाढदिवस करा, त्या बालकाला आणा, एक स्टेज बनवा, एक टेबल बनवा, त्याच्यावर बसवा, पुष्प फुलांचा माळा लावा, वारकरी बसला, भजनी मंडळ बोलवा, गावकरी बोलवा, मित्र बोलवा, कोण असतील नाही तर आपल्या घरची 4 माणसं बोलवा, वंजळवर फुलं आणा, टोपल्यावर फुलं आणा, पोतभर फुलं आणा आणि पुष्पांचा वर्षाव करा. पुंडलिका वरद्यार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम म्हणून फुलं उधळा. आणि त्याला फुलं उधळण्याचा अर्थ असा होतो की फुलं जसे तेजस्वी आहेत, फुलं जसे सुगंधी आहेत, फुलं जशी सुकुमार आहेत. अरे बाळा, तुझं आयुष्य या फुलासारखं सुकुमार होऊ दे, तुझं भविष्य या सुगंधी होऊ दे, आणि तू फुलासारखा फुलून राहा, अशा आशीर्वाद द्या. आणि मग मोळा. पण नाही, माझ्या आया आहेत की, सगळ्या आयाच आहेत माझ्या, त्यांनी केलं मग आपल्याला काय झालं, मग माझ्या लेकराचा करायचाच. माझे इथं एज्युकेटेड माणसं बरीच आहेत, आहे ना. इजिप्तमध्ये मुर्दा ठेवतात, त्या मुर्द्याला काय म्हणतात? मम्मी. गुड. मग आता ही सगळ्या बाया सगळ्या लेकराला मम्मी म्हणायला लावतं, मग ही कोण? मुर्द्या का? हसायचा विनोदाचा प्रश्न नाही, तळतळ आहे. बुडते हे जन न देखे डोळा, म्हणून येता कळवळा येता शे. माय बाप्पा हो, मम्मी म्हणून घेऊ नका माझ्या आयानो. तोंड भरून आई म्हणायला लावा, माता म्हणायला लावा. डेड. डेड शब्दाचा अर्थ काय? डॉट डेड म्हणजे बी मुर्दाच. मग बापाला डॅड म्हणाले म्हणजे डॅड काय मेला काय? पप्पा ठप्पा. चांगली संस्कृती घ्या माय. आणि आपल्या लहान लेकराला दुसरं कोण शिकवित नाही, आपणच शिकवत आहोत. कसं मांडीवर घेतलं, हे का आपला पप्पा आला, हे का पप्पा आला. पप्पा हिजा का ते लेकराचा, हीच पप्पा म्हणते. हे नबी घेऊन कावा गावलं, हे का आपली मम्मी, हे का आपली मम्मी, हे जी का त्याची काय. अरे ही आम्हाला काय तळतळ आहे की आमचा हा भारत देश एक वीर आहे. आणि या वीर भारत देशामध्ये भगवंतानी जन्म घेतलेला आहे. भगवंत दुसरीकडे जन्माला आलेच नाहीत. म्हणून अभंगाचं काय कळ पवित्र तो पावन तो देश पवित्र ते कुळ ते हरीचे दास जन्म घेती. भगवंत इथंच जन्माला आलाय आणि आपण ह्या भगवंताचेच अंश रूप आहे. पण आपण जर भगवंताची परंपरा सोडली आणि दुसऱ्याची परंपरा घेतली माय बाप, तर फार वाईट आहे. ती परंपरा दुसऱ्याची आहे. त्यांचा देव जन्मल्यावर त्यांनी केक कापला होता म्हणून ती कापतेत. मुसलमानाच्या घरी कधी तुम्ही बघितला का वाढदिवस झालेला? ती माणसं नाहीत, त्यांना लेकरं होत नाहीत, पण त्यांनी धर्म सांभाळतात. त्यांच्या बाया बुरकाले येतात. आमच्या बी आज्या पण मावलेला होता बुरका पहिला पांढरा, त्याला शेल म्हणायचे, वलगट म्हणायचे, आहे का नाही. पण आम्ही सोडून दिलं. आणि माझ्या आताच्या मावल्या डोसक्यावर पदर, आता हिथं कीर्तन आलेलं तेवढ्या घेतलेल्या आहेत, पण दुसऱ्या का नाही. डोसक्याचा पदर, डोईचा पदर आला खांद्यावरी, खांद्यावरी पदर साईटला, आणि पाठीचा मात्र फळा. फळा म्हणजे कळते का? बोर्ड. आणि नवरा संगत चालला लपाक लपाक. बघा सगळी दुनिया पाठ.
अरे माताचं पत्नीचं शरीर बघण्याचा अधिकार त्याच्या लेकराला आणि त्याच्या पतीला आहे, बाकी कुणी काय बघावं. पण ह्यांना जरा बी शर्मा नाहीत. जास्त बोलत नाही, वेळ घेत नाही. आणि माझ्या मायबापानं तुम्ही हा चांगला उपक्रम चालवलाय. भगवंत गुरु गोरक्षनाथ, सिद्धबाबा कानिपनाथ, नवनाथ 84 सिद्ध तुमच्या पूर्ण भूमीला, ह्या नगरीला आलेल्या गेलेल्या सगळ्या भाविकांना सुखी समृद्ध ठेवो. आणि नाथ बाबा लवकर पाऊस पाडू दे, एवढीच प्रार्थना करून माझं भगवंत चरणी 2 शब्द अर्पण करतो. बोला पुंडली गवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव. धन्यवाद बाबा, अनमोल असा